श्री नागरमल खंडोबा देवस्थान तुळापूरच्या पुजाऱ्याचं धरणे आंदोलन। देवस्थानाच्या जमिनीवर बेकायदेशीर फळं आणि भाजी विक्रेत्यांकडून पैसे उकळले, परस्पर देवस्थानची जमीन विकण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपासह खंडोबाच्या मंदिरात महिला भाविकांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप अखिल नागरमल खंडोबा वस्ती नागरिक कृती समितीच्या वतीनं मांजरी येथील मांजरी मुंडवा रोडवर आंदोलन। नाट्यमयरित्या आंदोलन मागे। अखिल नागरमल खंडोबा वस्ती नागरिक कृती समितीच्या वतीनं मांजरी येथील मांजरी मुंडवा रोडवर धरणे आंदोलन करण्यात आलं। धरणे आंदोलन सुरू असतानाच मांजरी पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी दिली नसल्याचं कारण देत हे आंदोलन रद्द करण्याचं पोलिसांनी सांगितलं। तेव्हा आंदोलनकर्त्यांनी मांजरी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला। त्यानंतर आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली आणि चर्चेनंतर रीतसर परवानगी घेऊन हे आंदोलन पुन्हा सुरू करण्याचं ठरलं। या निमित्त आम्ही संबंधित आंदोलनकर्त्याशी बातचीत केली। मांजरी पोलीस स्टेशनच्या वतीनं प्रतिक्रिया मिळू शकली नाही। पहा काय म्हणाले आंदोलनकर्ते। काय नाव आपलं? किसन गोविंद पुजारी। काय सांगाल, काय तुमचं नेमकं म्हणणं काय? हे म्हणणं आहे की नागरमल देवस्थान हे क्षेत्र तुळापूर हे संभाजी महाराजांच्या समाधीजवळ अगदी 2-3 किलोमीटर देवस्थान पुरातन देवस्थान आहे। पुरातन देवस्थान म्हणजे 12व्या शतकातल्या जवळ त्याची नोंद आहे अशी। तर त्या देवस्थानची या मांजरी इथे जी जमीन आहे देवाची 24 एकर, त्यातले मी तुम्हाला मुद्दे सांगतो। धर्मद आयुक्तांची परवानगी न घेता त्यांनी गावातील 139 सर्वेमधील 24 एकर जमीन विसार घेतला होता, स्वीकारला होता त्यांनी। आणि माननीय धर्मद आयुक्तांची परवानगी न घेता पुरातन काळातील देवाचा मुखवटा बदली करण्याचा, तांदळा आहे ना तो बदली करण्याचा परस्पर प्रयत्न केला होता। आणि मांजरी गावातील जागेवरती बेकायदेशीर ही फळं विक्रेते, स्टॉल विक्रेते यांच्याकडनं देणगी रूपाने पैसे उकळते सर्व हे ट्रस्टी। आणि नागरमल देवस्थान वरती जे यात्रा किंवा काय असते ना, तिथं महिलांना अपमानास्पद वागणूक देण्यात आलेली आहे असे अध्यक्षांची तक्रारी आलेली आहे ना। तक्रारी याच्यामध्ये आपण सर्व पुरावे धर्मदायकांना तिघांना याच्यामध्ये बी आहे आपल्या। त्यांनी महिलांना अपमानास्पद वागणूक दिलेली आहे। आणि नागरमल देवस्थानच्या जवळजवळ आम्ही तिथे 11 महिन्यापासून तिथे बी आंदोलन चालू आहे आमचं। कुठे? नागरमल देवस्थानच्या मध्ये पायथ्याशी तुळापूरला, श्री क्षेत्र तुळापूर संभाजी महाराजांची समाधीच्या तिथे जवळचे 2 किलोमीटरच्या अंतरावरती देवस्थान पुरातन काळ। या आंदोलनानंतर जर कदाचित प्रशासनानं या तुमच्या विषयाकडे लक्ष नाही दिलं तर काय करणार? मी तीव्र आंदोलन करणार। मी माझ्या जीवाचे स्वतःचे काही करू शकतो तिथे सर्व न्याय नाही मिळाला आम्हाला तर मी सर्व त्यासाठी प्रकर्तनी करेल। न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला। तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव? मी पण तेच सांगेल की ही बेकायदेशीर जी भाजी स्टॉल लावलेले आहेत ते हटवावं इथून। आणि जे बेकायदेशीर जमीन विक्रीचा व्यवहार केला त्यांना म्हणजे कुणी केलाय हा व्यवहार? ट्रस्टमधल्याच काही लोकांनी केलेला आहे। तुम्ही सांगाल काही ट्रस्ट नेमकं कशी होती, म्हणजे सुरुवात कधी झाली या ट्रस्टची? त्या ट्रस्टवरचे खरे ट्रस्टी कोण आहेत? ट्रस्ट म्हणजे ट्रस्टीवरती स्थापन होऊन जवळ 30 वर्ष झालेत। अजूनपर्यंत देवाचे कुठे देवस्थानची वगैरे सुधारणा झाली नाही, काही नाही। आणि ते मधीच ना त्यांनी जमीन विक्री करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे अकाउंटमध्ये ना आपण ऑडिटमध्ये दाखवलेले 10 लाख त्यांनी चेक घेतलेले आणि बाकी कॅश घेतलेली त्याची एंट्री दाखवली नाही कुठे। ते कशी निघली तेच मग आम्ही कोर्टात धर्मदायामध्ये केस दाखवलेले। ऑडिट तुम्हाला इथे दाखवतो ऑडिटमध्ये की त्यांनी 10 लाखचा चेक घेतला आणि तो 3 वर्ष 4 वर्ष तसाच ठेवलेला, कारण ते जमीन विकण्यासाठी त्याच व्यक्तीशी त्यांना व्यवहार करायचा होता म्हणून। ट्रस्ट आहे ना, आता ट्रस्ट वरती 12 जण आहे आणि मग बाकीचे कोणी काय? आणि ट्रस्टमध्ये म्हणजे त्यांच्या नात्यातली लोक आहे सर्व। ट्रस्टमध्ये म्हणजे मुलगी, चुलत भाऊ, नात्यातले सर्व, किंवा एखादा माणूस हे झालं तर त्यांच्याच नात्यातले सर्व त्या ट्रस्टवरती आहे। आणि आजीवन करून घेतले त्यांनी। ही प्रॉपर्टी आजीवन करता येते की सार्वजनिक ट्रस्ट ही सार्वजनिक असे 4 रुपये असे, पण त्यांनी आजीवन करून घेतले। मीच अध्यक्ष आणि सचिव आमचेच घरातले असे। माझं नाव संपत शिवाजी पुजारी। आम्ही नागरमल खंडोबा देवस्थान बोगस ट्रस्ट याच्या विरोधात आंदोलन करत आहोत। या ट्रस्ट फक्त कागदावरती एक आपण म्हणतो ना की कागदावरती दाखवण्यापुरती त्यांनी स्वतःचा व्यवहार केलेला आहे, पण बाकीची ट्रस्टची जी कामं आहे ती पूर्णतः चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्यांचा कारभार चालवलेला आहे। सर्वात प्रथम नागरमल खंडोबाची जी प्राचीन पुरातन काळातील मूर्ती होती देवस्थानची, ती न्यायालयाची परस्पर परवानगी न घेता यांनी बदलण्याचा प्रयत्न केला। त्या विरोधात माननीय न्यायालयाने त्यांच्या विरोधात नोटीस काढली होती। दुसरी गोष्ट, नागरमल खंडोबाची ही जमीन आहे, यांनी सँड्री क्रिएशन नावाच्या कंपनीतर्फे 10 लाख रुपये कागदोपत्री आणि कॅशमध्ये की भरपूर रक्कम स्वीकारली आहे। याचे सुद्धा पुरावे आम्ही कोर्टात ऑडिट रिपोर्टमध्ये दाखवलेले आहेत।
तिसरं म्हणजे नागरमल खंडोबा देवस्थानावरती ज्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच महिला सरपंचाला अपमानास्पद वागणूक दिलेली आहे, त्याची सुद्धा त्यांनी लेखी तक्रार लोणीकंद पोलीस स्टेशनला केली होती, त्याची सुद्धा प्रत आम्ही याच्याबरोबर जोडलेली आहे. चौथी मागणी असं आहे की हे देवस्थान, आता ही जमीन देवस्थानची आहे, हे जे भाजी विक्रेते बसलेत यांच्याकडून फक्त देवस्थानच्या नावाखाली कसलीही पावती नाही, याचा ऑडिट रिपोर्ट गव्हर्नमेंटचे वरिष्ठ निरीक्षक बाकल साहेब यांनी ऑलरेडी रिपोर्ट याचा पंचनामा केलेला आहे. परंतु ह्या देवस्थानचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, सुरक्षित आहे, आम्ही कोर्टात पण जमा केलेली आहे या गोष्टी, परंतु अजून याच्यावरती काही हालचाल झालेली नाही. हे आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत, त्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. तुम्ही भाजीवाल्या का? नाही, माझा माशाचा धंदा इथं. काय नाव तुमचं? माया कैलास अडसोळे. किती दिवसापासून इथं मी आता वर्ष झालं इथं करते. मच्छीचा व्यवसाय? हो, मच्छीचा. कोण घेतं भाडं तुमच्याकडून? ते नाव काय त्यांचं? इथं जे भाजीवाले समोरचे तेच येतात पावती फाडायला, पण माझ्याकडून जे आहे ते महिन्यावर घेतात भाडं 8,000 रुपये. महिन्याला 8,000 रुपये भाडे घेतात. आहे का? काय नाव तुमचं? विजया सावळे. विजया सावळे. किती भाडे घेतात तुमच्याकडून? आमच्याकडून मी वाटतं 300 घेत आहे. 300 हा. रोजचे 300 हो हो. आणि कोण 2 स्टॉल लागतात ना माझे, मग कोण घेतं भाडे? ते पावतीवाले भाऊ येतात. काय पावती आहे का तुमच्याकडे? पावत्या नसतात. पावत्याकडे नाही आहे. पैसे घेऊन जातात. म्हणजे पावत्या नाही देत. बरं नाव माहिती आहे का तुम्हाला त्यांचं? ते नाव का परमेश्वर म्हणून आहे. हा, परमेश्वर नाव नाही आपल्याला माहिती. तुझं काय नाव रे? आदेश शिपलकर. किती भाडं आहे तुम्हाला इथे? 200 रुपये रोज 200 रुपये. हा. आणि कोण घेतं भाडे? कोण येतं भाडे घ्यायला? कोण येतं? आता मला बी नाही सांगेल का, मी आता एवढ्यात आलो 1-2 दिवस झाले. त्यांनाही कोण भाडं घेतं याचं नाव माहीत नाही आहे. आपल्याला माहिती आहे की आज नागरमल देवस्थानाच्या जमिनीच्या मुद्द्यावरती हे सर्वच पुजारी मंडळी या ठिकाणी आंदोलन करत होते. त्या देवस्थानाच्या जमिनीच्या तिथे जाऊन त्यांनी आज धरणे आंदोलन त्या ठिकाणी केलेलं होतं. मात्र काही वेळ ते थांबल्यानंतर पोलिसांनी त्यांना तिथून ते धरणं आंदोलन करण्यासाठी त्यांना मज्जाव केला आणि त्यानंतर ही सर्वच आंदोलन पोलीस स्टेशनमध्ये आलेलं. काय नाव काय आपलं काय सूत्र काय तुमचं? कारण आम्ही सकाळी तर मोठ्याची 4-5 वाजता तर आम्ही असल्याची बोललो होतो. आपला दत्तात्रय घेतला. आम्ही सर्व कायदेशीर मार्गाने सर्व प्रोसिजर पूर्ण करत आम्ही आज आंदोलनाचा दिवस होता, त्याप्रमाणे आम्ही आज 15 तारीख माझ्या या ठिकाणी ह्या नागरमल खंडोबा देवस्थानच्या 139 गट नंबर या जागेवरती आलो होतो आंदोलन करायला. आम्ही 2 तास आंदोलन केल्यानंतर दोन्ही मांजरी पोलीस स्टेशनचे पोलीस आम्हाला सर्वांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये भेटतात. आम्ही इथं आलेलो आहे. आता त्यांच्याबरोबर आमचं बोलणं चालू अशी परवानगी देऊ शकतो. ते आमच्या कार्यकर्ते आपण सांगितली चर्चा करताय. ज्या ठिकाणी तुम्ही आता आंदोलन करताय ती जागा ट्रस्टची आहे, तर त्या जागेवरती तुम्ही आंदोलन करताय ट्रस्टचं परमिशन घेतलं? ट्रस्टच बोगस आहे. ट्रस्टच बोगस आहे. त्यांनी आतापर्यंत सर्व चुकीची कागदपत्र दाखवले ना, की ट्रस्ट फक्त खास त्या जमिनीसाठी ती ट्रस्ट बनवलेली आहे. ती जमीन फक्त त्यांना कशात करायची त्यासाठी त्यांनी 10 लाख रुपये विसासुद्धा स्वीकारल्या कायदेशीर. हां, ते आणि बेकायदेशीरपणे जे स्टॉल लावले त्यांच्याकडून विना परवाना ट्रस्टच्या नावाखाली पैसे उकळत आहेत आणि त्याची ट्रस्टला कुठेही कसलाही ऑडिट रिपोर्टमध्ये कशी त्याची नोंद नाही. पोलिसांशी काय बोलणं झालं? आता साहेब आमचे जे आंदोलन करते त्यांच्या आत्मा साहेबांची चर्चा चाललेली. आम्हाला कळते आमची काही नोटीस आधी नोटीस असं काही नाही. फक्त म्हणजे परवानगी थोडी ना त्यांनी त्यांच्या प्रोसिजर परवानगी थोडी नाकारत होते, पण आता आतमध्ये आमचे दुसरे कार्यकर्ते त्यांचं बोलणं चाललेले आहे. 2 मिनिटात आम्हाला ते पूर्ण माहिती करा. आम्ही शासनाचे आम्ही आणि सर्व जबाबदारी आम्ही स्वतः स्वीकारलेली आहे. हे कोणाला कायद्याचा पुढे भंग होणार नाही आणि कोणाला अडचण होणार नाही हे साहेबांना आम्ही स्वतः हे सर्व करून सांगण्यासाठी सर्व जबाबदारी घेतलेली आणि साहेबांना सांगितले. मग साहेब बोलले तुमच्या जबाबदारी तुम्ही करू शकता. ओके सर. तुम्ही परत आम्ही आता तिथे आंदोलन करणार. आम्ही जोपर्यंत आम्हाला जे हे आंदोलन करणार आम्ही साहेबांना सर्व जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. साहेबांनी सांगितले तुमच्या जबाबदारी तुम्ही होता.